वीणाज इकॉनॉमिक स्टडी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 11वीतील पहिलं लेसन अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पनेचा पुढील भाग 4 घेणार आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट्स, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेस द बेल आयकॉन. लाईक आणि शेअर करायला व कमेंट्स करायला कोणत्याही प्रकारचे पैसे लागत नाही. प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. मागील प्रकरणामध्ये आपण आर्थिक क्रिया यामध्ये आर्थिक क्रियाचे वर्गीकरण प्रामुख्याने 4 प्रकारे केले जाते हे आपण पाहिले. यामध्ये प्रामुख्याने उत्पादन, वितरण, विनिमय, उपभोग यांचा समावेश होतो. याचा सविस्तर अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करूया. जर तुम्ही ह्या पिक्चरमध्ये पाहिलं तर तुम्हाला स्पष्ट होईल की कारखान्यामध्ये उत्पादन कशा प्रकारे उत्पादित केलं जातं. त्यानंतर दुसरी प्रोसेस म्हणजे वितरण. वाहनाद्वारे उत्पादित उत्पादनाचं वितरण केलं जातं. विनिमय, वितरणानंतर जे उत्पादन आहे त्याचा विनिमय एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे केला जातो. म्हणजे होलसेलकडनं रिटेलकडे, एका दुकानातनं दुसऱ्या दुकानामध्ये याप्रमाणे विनिमय केला जातो. आणि शेवटी उपभोग. सर्वसामान्य व्यक्ती पैसे देऊन ती वस्तू खरेदी करून त्याचा उपभोग घेतो. हे आपल्याला 4थ्या चित्रामध्ये पाहावयास मिळते. इथे उत्पादन उत्पादित झालं, या ठिकाणी त्याचं वितरण झालं, या ठिकाणी विनिमय आणि या ठिकाणी उपभोग. हे आपल्याला या चित्रामध्ये किंवा या पिक्चरमध्ये स्पष्ट होतं. उत्पादन म्हणजे काय आता हे आपण पाहूया. वरील चित्रामध्ये आपण पाहिलं की हे उत्पादन उत्पादित होते. आता उत्पादन म्हणजे काय नेमकं हे आपण आता पाहूया. उत्पादन म्हणजे उपयोगितेची निर्मिती म्हणजेच उत्पादन होय. उत्पादन कशाद्वारे केलं जातं? प्रामुख्याने उत्पादन भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक ह्या 4 उत्पादन घटकांना एकत्रित करून उत्पादन केलं जातं. भूमी म्हणजे उत्पादनासाठी जी जागा लागते ती भूमी, जमीन. उत्पादनासाठी लागणारा दुसरा घटक म्हणजे श्रम, कामगार. आणि ज्याद्वारे म्हणजे भूमी आणि श्रम यांची खरेदी करण्यासाठी आवश्यक असतं भांडवल. कच्चा माल खरेदी करण्यासाठी, श्रमाची खरेदी करण्यासाठी, भूमीची खरेदी करण्यासाठी आवश्यक असतं भांडवल म्हणजेच पैसा. आणि 4था घटक आहे संयोजक. उत्पादन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संयोजक हा भूमी, श्रम, भांडवल या घटकांना एकत्रित आणून उत्पादनाची निर्मिती करत असतो. हे महत्त्वपूर्ण कार्य संयोजक पार पाडत असतो. हे नेहमी लक्षात ठेवा. अर्थशास्त्रीय दृष्ट्या ज्या व्यवसायातून कोणत्याही प्रकारची आर्थिक उलाढाल होत नाही, केवळ मानवी जीवनात समाधान व मोठ्या प्रमाणावर जीवनमूल्याची निर्मिती होते, असे व्यवसाय उत्पादन श्रेणीत महत्त्वाचे नाहीत. उदाहरणार्थ छंद म्हणजे असे उद्योग किंवा असे व्यवसाय की ज्यातून कोणत्याही प्रकारची देवाणघेवाण होत नाही. उलाढाल म्हणजे देवाणघेवाण.
केवळ मानवी जीवनात समाधान व मोठ्या प्रमाणावर जीवनमूल्याची निर्मिती होते. म्हणजे व्यक्तीला मानसिक समाधान ज्या उद्योगातून किंवा ज्या व्यवसायातून प्राप्त होत असेल, परंतु त्याची जर देवाणघेवाण होत नसेल तर असे कोणतेही उद्योग अथवा व्यवसाय हे उत्पादन श्रेणीमध्ये येत नाही किंवा उत्पादन श्रेणीत महत्त्वाचे ठरत नाही. उदाहरणार्थ तुम्हाला असलेला छंद किंवा आवड. आर्थिक क्रियेचा दुसरा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे भूमी. आता भूमी म्हणजे काय? तर भूमी हा उत्पादनाचा काय आहे? नैसर्गिक घटक आहे आणि तो विनामूल्य देणगी दिलेला आहे निसर्गाने आपल्याला. भूपृष्ठालगत आणि भूपृष्ठाच्या वर व भूपृष्ठाच्या खाली उपलब्ध असलेल्या सर्व नैसर्गिक साधन संपत्तीस अर्थशास्त्रामध्ये भूमी संबोधलं जातं. आता भूपृष्ठालगत, भूपृष्ठाच्या वर आणि भूपृष्ठाच्या खाली. भूपृष्ठालगत काय? तर आपण जी शेती करतो ती भूपृष्ठावर करतो. भूपृष्ठालगत म्हणजे खाली तळाला असलेलं, जमिनीच्या खाली असलेलं. आणि भूपृष्ठाच्या खाली म्हणजे अगदी खाली असलेलं साधन संपत्ती. म्हणजेच या ठिकाणी भूपृष्ठाच्या खाली असणारी जी तुमची खनिजं आहेत त्या सर्व खनिजांचा समावेश नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये होतो. तर भूपृष्ठाच्या वर असणारी सर्व झाडी, दगड, माती या सर्वांचा समावेश नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये होतो. तर भूपृष्ठालगत म्हणजे भूपृष्ठाला लागून असलेली जी काही साधन संपत्ती जी मानवाच्या आर्थिक क्रियेमध्ये समाविष्ट होत असेल ती सर्व नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये समाविष्ट होते. त्या सर्व नैसर्गिक साधन संपत्तीला काय म्हणतात? भूमी. जसे खनिजे ही भूपृष्ठाखाली मिळतात, मृदा व पाणी हे भूपृष्ठालगत मिळते. म्हणजे आपल्याला जे पाणी उपलब्ध होते ते कुठे असते? भूपृष्ठालगत असतात. तर हवा व सूर्यप्रकाश भूपृष्ठावर आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणजेच अर्थशास्त्रामध्ये भूमी ही एक व्यापक संकल्पना आहे. उत्पादन कार्यात सहभागी झाल्याबद्दल भूमीला खंड मिळतो. उत्पादन क्रियेमध्ये किंवा उत्पादन प्रक्रियेमध्ये समाविष्ट झाल्यामुळे भूमीला काय मिळतो? खंड प्राप्त होतो. हा भूमीचा मोबदला असतो. उत्पादन क्रियेतील किंवा आर्थिक क्रियेतील तिसरा घटक कोणता? दुसरा घटक श्रम. उत्पादन प्रक्रियेमध्ये श्रम हा अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे. हा मानवी घटक आहे. आर्थिक मोबदला मिळवण्याच्या हेतूने मानवाने केलेले कोणतेही शारीरिक व बौद्धिक काम म्हणजेच श्रम होय. श्रम या उत्पादन घटकाला वेतन, मजुरी ह्या स्वरूपामध्ये मोबदला प्राप्त होत असतो. जसे सुताराने केलेले सुतारी काम, लेखनिक, अभियंता इत्यादींनी केलेल्या कामाच्या बदल्यात त्यांना जो मोबदला प्राप्त होतो तो त्यांचा काय असतो? वेतन असतं, मजुरी असते. आर्थिक क्रियेतील तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे भांडवल. उत्पादनाच्या वाढीसाठी काय केलं जातं? भांडवलाची निर्मिती केली जाते. कोणत्याही प्रकारचं उत्पादन करायचं असेल तर त्याला भांडवल हे लागतंच. भांडवल हा उत्पादनाचा मानव निर्मित घटक आहे, जो मानवाने निर्माण केलेला आहे. तो नैसर्गिक नाहीये, आर्टिफिशियल आहे. भांडवल या उत्पादन घटकाला व्याजाच्या रूपात मोबदला मिळत असतो. उदाहरणार्थ यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, कारखान्याची इमारत इत्यादी. याला काय म्हणतात? एकत्रितरित्या भांडवल असं म्हणतात. भांडवल ही संकल्पना अर्थव्यवस्थेमध्ये व्यापक आहे.
भांडवलामध्ये प्रामुख्याने पैशाचाही समावेश होतो, कारण कोणत्याही प्रकारच्या उद्योगाची उभारणी करण्याकरिता पैसा म्हणजेच भांडवल हे महत्त्वपूर्ण असतं. यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, कारखान्याची इमारती, भूमी, श्रम या सर्व घटकांचे मोबदले आणि खरेदी करण्यासाठी भांडवल हे आवश्यक असतं. पैसा हा आवश्यक असतो. अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलाची संकल्पना ही कशी आहे? विस्तारित आहे, व्यापक आहे. चौथा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे संयोजक. भूमी, श्रम, भांडवल या घटकांना एकत्रित करण्याचं कार्य संयोजक करत असतो. उद्योगाचा प्रमुख व्यवस्थापक व कप्तान म्हणजेच संयोजक होय. उत्पादन प्रक्रियेमध्ये संयोजन कौशल्याबद्दल त्याला नफ्याच्या स्वरूपामध्ये जो मोबदला प्राप्त होतो त्याला काय म्हणतात? नफा म्हणतात. कारण संयोजकाचं कार्य काय असतं? भूमी, श्रम, भांडवल या घटकांना एकत्रित आणून त्याद्वारे कुशल व्यवस्थापन स्थापित करून उत्पादनाची मोठ्या प्रमाणामध्ये निर्मिती करणं आणि त्याच्या बदल्यात त्याला जो मोबदला प्राप्त होतो तो म्हणजे नफा असतो. आता आपण पाहिलं की उत्पादन प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने 4 घटकांचा समावेश होतो: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. आर्थिक क्रियेतील पुढचा घटक म्हणजे वितरण. उत्पादनाचे समाजाच्या विविध भागांमध्ये वितरण होते. उत्पादन घटकांचे मोबदले खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात वितरण व्यवस्थेद्वारे वितरित केले जातात. यालाच वितरण म्हणतात. पुढचा घटक आहे आर्थिक क्रियेतील विनिमय. विनिमय म्हणजे आर्थिक वस्तू व सेवांची देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री होय. वस्तू हवी असेल तर आपण ती पैशाद्वारे विकत घेत असतो किंवा पैशाद्वारे विकत देत असतो. याला काय म्हणतात? विनिमय. अर्थशास्त्रामध्ये विनिमय हा प्रामुख्याने आर्थिक व्यवहाराशी संबंधित आहे. आर्थिक क्रियेतील पुढचा घटक आहे उपभोग. उपभोग म्हणजे मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू व सेवांचा उपयोग करणे होय. उपभोग म्हणजे काय? तर मानवी गरज पूर्ण करण्यासाठी ज्या वस्तू व सेवांचा उपयोग आपण करत असतो त्यालाच उपभोग असं म्हणतात. आता आपण पाहूया स्थूल अर्थशास्त्र. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय? स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय? तर स्थूल म्हणजेच ॲग्रिगेट म्हणजे मोठ्या प्रमाणात, समग्र पातळीवर, मोठ्या पातळीवर. आतापर्यंत आपण काय पाहिलं की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय? तर विशिष्ट घटकांचा, विशिष्ट व्यक्तीचा, विशिष्ट किमतीचा, विशिष्ट उद्योगाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र. आता आपण पाहणार आहोत स्थूल अर्थशास्त्र म्हणजेच समग्र अर्थशास्त्र. यालाच ॲग्रिगेट इकॉनॉमिक्स असं सुद्धा म्हणतात. स्थूल म्हणजेच मोठे किंवा एकूण. स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण घटकाचा म्हणजेच एकूण रोजगार, एकूण राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण पुरवठा, एकूण मागणी, सामान्य किंमत पातळी इत्यादींचा अभ्यास यामध्ये केला जातो. या ठिकाणी एका व्यक्तीची बचत किंवा एका व्यक्तीचा उपभोग किंवा एका उद्योगाचा पुरवठा किंवा एका व्यक्तीची मागणी किंवा एका विशिष्ट वस्तूची किंमत यांचा अभ्यास नव्हे तर या सर्व घटकांचा समग्र पातळीवर अभ्यास केला जातो. एकूण बचत, देशामध्ये एकूण जे नागरिक आहेत त्या सर्वांची किती बचत आहे
यांचा सरासरी या ठिकाणी विचार केला जातो. एकूण उपभोग अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित होणाऱ्या एकूण उत्पादनाचा उपभोग घेणारे एकूण किती उपभोग आहे, विशिष्ट उद्योग उत्पादित करणारे किती उत्पादक आहे आणि त्या विशिष्ट वस्तूचा एकूण अर्थव्यवस्थेत किती पुरवठा आहे. एखाद्या वस्तूला अर्थव्यवस्थेमध्ये एकूण किती मागणी आहे. सामान्य किंमत पातळी कशी ठरते, तर स्थूल अर्थव्यवस्थेमध्ये उदाहरणार्थ जर म्हटलं तर समजा कापसाचं घेऊया. कापूस, कापसाला म्हणजे भारतामध्ये उत्पादित होणाऱ्या एकूण कापसाची सामान्य किंमत पातळी निर्धारित करावत असताना अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित होणारा एकूण कापूस म्हणजे त्याचं एकूण उत्पादन आणि त्या कापसाला असणारी एकूण मागणी, पुरवठा आणि मागणी याचा समन्वय साधून कापसाची किंमत निर्धारित केली जाते. सर्वसाधारणपणे आता कापसाला किती किंमत आहे? 3,500 क्विंटल. ही काय झाली? सामान्य किंमत पातळी. म्हणजे जवळजवळ सगळीकडे कापसाची किंमत ही सारखीच असणार, कारण ती सामान्य किंमत आहे. एकाने जरी कमी केली किंवा एखाद्याने जरी वाढवली तरी त्याचा फारसा एकूण सामान्य किमतीवर फरक पडत नाही आणि त्यामुळे सामान्य किंमत सर्वांना परवडणारीही असते. केनिथ बोल्डिंग याची स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या काय म्हणते, तर स्थूल अर्थशास्त्राचा संबंध हा वैयक्तिक परिणामाशी नसून एकूण परिणामाशी येतो. म्हणजे अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित होणाऱ्या एकूण उत्पादनाचा एकूण मागणीवर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला जातो. विशिष्ट उद्योगाचा अथवा विशिष्ट वस्तूचा एकूण मागणीवर परिणाम काय होतो याचा विचार स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही. वैयक्तिक उत्पन्नाशी कोणत्याही प्रकारचा संबंध स्थूल अर्थशास्त्राचा नसतो. या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंध असतो. वैयक्तिक किमतीशी संबंध नसून सर्वसामान्य किंमत पातळीशी संबंध असतो. वैयक्तिक उत्पादनाशी संबंध नसून राष्ट्रीय उत्पादनाशी स्थूल अर्थशास्त्राचा संबंध असतो. म्हणजेच काय, तर स्थूल अर्थव्यवस्थेमध्ये एकूण अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित होणाऱ्या एकूण उत्पादनाचा, एकूण बचतीचा, एकूण किमतीचा, एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा, एकूण मागणीचा आणि एकूण पुरवठ्याचा विचार किंवा संबंध हा स्थूल अर्थव्यवस्थेशी असतो. स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पनामध्ये पहिली आहे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित असते. त्याला देशाचे एकूण उत्पन्न असेही म्हणता येईल. एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजे एका विशिष्ट कालावधीमध्ये किंवा एका विशिष्ट वर्षामध्ये देशामध्ये उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू व सेवांच्या, अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. राष्ट्रीय उत्पन्नाची राष्ट्रीय समितीने दिलेली व्याख्या आपण पाहूया. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तर एखाद्या विशिष्ट कालखंडात उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू व सेवांची दुहेरी गणना टाळून केलेले मापन होय. दुहेरी गणना झाली तर एकूण राष्ट्रीय उत्पन्नात त्याचा कोणत्याही प्रकारचा परिणाम किंवा भर पडत नाही. दुहेरी गणना म्हणजे काय, उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर समजा
शेतकऱ्याकडनं कापूस घेत असताना जर कापसाची किंमत ₹2 असेल, तर कापसाची किंमत ₹2 असेल आणि तो कापूस कारखान्यात गेल्यानंतर कारखान्यातनं कपड्याच्या उत्पादनासाठी लागला एकूण खर्च समजा एका कापडासाठी आपण धरूया समजा ₹20 पकडूया. तर या ठिकाणी ज्यावेळेस 1 किलो कापसासाठी ₹2 द्यावी लागत असेल आणि त्या कापसापासून उत्पादित होणाऱ्या उत्पादनाला ₹20 खर्च येत असेल, तर या ठिकाणी हे ₹2 ह्या ₹20 काय आहे, इन्क्लूड आहे. परंतु ज्यावेळेस राष्ट्रीय उत्पन्नाचा दुहेरी गणना जर झाली तर ती कशी होईल? जर समजा एकाच वेळेस कापसासाठी लागणारा खर्च ₹2 प्लस कापडाला येणारा एकूण खर्च ₹20 म्हणजेच टोटल ₹22 अशी जर गणना झाली तर हे काय होईल? चुकीचं आहे. प्रत्यक्षामध्ये जरी इथे आकडा 22 दिसत असला तरी एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मात्र ₹20 भर पडलेली असणार. आणि त्यामुळे काय होतं की राष्ट्रीय उत्पन्नाचा फक्त फुगवटा दिसतो, प्रत्यक्षामध्ये राष्ट्रीय उत्पन्न वाढलेले नसते. आणि म्हणून दुहेरी गणना टाळणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. राष्ट्रीय समिती काय म्हणते? राष्ट्रीय उत्पन्न समिती, तर राष्ट्रीय उत्पन्न समिती म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या मते एखाद्या विशिष्ट कालखंडात उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू व सेवांची दुहेरी गणना टाळून केलेले मापन म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. दुसरा घटक आहे बचत. स्थूल अर्थव्यवस्थेचा दुसरा घटक आहे बचत. उत्पन्नाचा असा भाग जो भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा त्याग करून शिल्लक राहतो त्यास बचत म्हणतात. तसेच बचत म्हणजे उत्पन्नाचा असा भाग जो चालू उपभोगावर खर्च केला जात नाही, म्हणजेच काय? सेविंग. तुम्ही सेव्ह केलेला पैसा. सेविंगमुळे काय होतं की तुम्ही सेव्ह करत असताना किंवा बचत करत असताना जर समजा तुमचं उत्पन्न प्रति महिना 10,000 आहे आणि तुमचा एकूण खर्च आहे टोटल समजा 9,000, परंतु तुम्ही काटकसर करून जर 5,000 खर्च करत असाल आणि 5,000 सेव्हिंग करत असणार, तर हे काय झालं या ठिकाणी? म्हणजे तुम्ही 5,000 सेव्हिंग केली आणि 5,000 खर्च केला. तुमचा एकूण टोटल खर्च होता 9,000, परंतु तुम्ही काटकसर करून ते 5,000 पूर्ण केला. या ठिकाणी हे जे 5,000 आहे ह्या तुम्ही सेव्हिंग केल्यामुळे तुमचा वर्तमान उपभोग कसा झालाय? टाळला गेला आहे. हे तुम्ही भविष्याचा विचार करून तो सेव्हिंग केला आहे, जेणेकरून भविष्यात जर काही अडीअडचणी आल्या तर सेव्ह केलेल्या पैशाचा उपयोग व्हावा. सेव्हिंग केलेल्या पैशाचा उपभोग हा वर्तमान उपभोगामध्ये खर्च करता येत नाही किंवा चालू उपभोगावर खर्च केला जात नाही.
स्थूल अर्थव्यवस्थेचा तिसरा घटक आहे गुंतवणूक. गुंतवणूक म्हणजे काय, तर तुम्ही केलेल्या बचतीतून भांडवलाची निर्मिती करणे आणि भांडवलाचा वापर उत्पादन प्रक्रियेसाठी करणे म्हणजेच गुंतवणूक होय. तुम्ही जे सेव्हिंग करतात ते काय असतं, भांडवल. भांडवल असतं, संपत्ती असते ती. त्या भांडवलाचा वापर जर उत्पादन प्रक्रियेसाठी केला त्याला काय म्हणतात, गुंतवणूक म्हणता येईल. उदाहरणार्थ यंत्रसामग्री, उपकरणे यासाठी साठवलेल्या बचतीचं जे भांडवल आहे त्या भांडवलाचा उपयोग गुंतवणुकीसाठी केला. गुंतवणुकीतून पुन्हा नवीन उत्पादन किंवा नवीन वस्तू व सेवांची निर्मिती होत असते. स्थूल अर्थव्यवस्थेचा किंवा स्थूल अर्थशास्त्राचा महत्त्वपूर्ण पुढील घटक म्हणजे व्यापार चक्र. व्यापार चक्र म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थेत घडून येणाऱ्या आर्थिक चढ उतारामुळे जे व्यापारात बदल घडून येतात त्यांना व्यापार चक्र असे म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने आर्थिक क्रियांमधील चढ उतार निर्माण होत असतात. चढ उतार म्हणजे काय, तेजी आणि मंदी. तेजी म्हणजे काय, तर सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी वाढ म्हणजेच तेजी. आणि मंदी म्हणजे काय, तर सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी घट म्हणजेच मंदी होय. यामध्ये आपण पाहूया अगोदर, तुम्हाला कळालं का तेजी म्हणजे काय, तर सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी वाढ. सामान्य किंमत पातळीमध्ये वाढ का होते, तेजी का निर्माण होते, म्हणजे किमती का वाढतात. ज्या वेळेस अर्थव्यवस्थेमध्ये तेजी म्हणजे काय, तर किंमत पातळीमध्ये अचानकपणे वाढ होणे. ज्या वेळेस अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध असणाऱ्या वस्तूला असणारी मागणी ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि उपलब्ध असलेलं जे उत्पादन आहे याचा पुरवठा हा मागणीपेक्षा कमी असेल, तर अशा वेळेस वस्तूच्या किमती वाढतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील जी सामान्य किंमत पातळी आहे त्यापेक्षा अधिक किंमत व्यक्तीला द्यावी लागते. तर मंदी म्हणजे काय, तर सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी घट म्हणजेच मंदी. म्हणजेच ज्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध असणाऱ्या उत्पादनाला असणारी मागणी आणि असणारा पुरवठा यामध्ये पुरवठा हा मागणीपेक्षा जास्त असतो आणि अशा परिस्थितीमध्ये उत्पादनाला कोणत्याही प्रकारची मागणी न आल्यामुळे वस्तूच्या किमती कमी केल्या जातात जेणेकरून मागणी वाढेल. परंतु मंदीमध्ये वस्तूच्या किमती कितीही कमी केल्या तरी लोकांची मागणी वाढत नाही, कारण मंदीमध्ये उत्पादनाचा पुरवठा हा मागणीपेक्षा जास्त निर्माण होतो आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेत मंदी निर्माण होते. मंदीचा सविस्तर विचार आपण पुढे करूया पुढील भागामध्ये, कारण मंदी आणि तेजी ही अतिशय व्यापक संकल्पना आहे. परंतु आता तुम्हाला समजलंच असेल की किंमत पातळी का वाढते, सामान्य किंमत पातळी का वाढते, तर अर्थव्यवस्थेमध्ये ज्यावेळेस पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त असते त्यावेळेस वस्तूच्या किमती वाढतात. आणि मंदी म्हणजे काय, तर ज्यावेळेस अर्थव्यवस्थेतील उपलब्ध वस्तूचा पुरवठा हा मागणीपेक्षा जास्त असतो. जास्त असल्यामुळे पुरवठ्याची किंमत किंवा वस्तू व सेवांच्या किमती ह्या कमी केल्या जातात, कारण मागणीच कमी असल्यामुळे वस्तूंना मागणी वाढावी यासाठी किमती कमी केल्या जातात मंदीमध्ये.
तुम्हाला माहीत आहे का, व्यापारातील चक्रीय बदलांमुळे निर्माण होणाऱ्या बेकारीस चक्रीय बेकारी असे म्हणतात. व्यापारातील चक्रीय बदल म्हणजे काय? तर व्यापारामध्ये निर्माण होणारी तेजी आणि मंदी या घटकांनाच चक्रीय बदल असे म्हणतात. अचानक अर्थव्यवस्थेमध्ये तेजी येणे व अचानक अर्थव्यवस्थेमध्ये मंदी येणे या प्रक्रियेतील बदलांमुळे किंवा या तेजी मंदीतील बदलामुळे जी बेकारी निर्माण होते त्याला चक्रीय बेकारी असे म्हणतात. अर्थव्यवस्थेतील तेजी मंदी मध्ये होणाऱ्या बदलास चक्रीय बदल असे म्हणतात. स्थूल अर्थव्यवस्थेचा पुढील घटक म्हणजे आर्थिक वृद्धी. आर्थिक वृद्धी या संकल्पनेला संख्यात्मक दृष्टिकोन आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर आर्थिक वृद्धी म्हणजे दीर्घकाळात देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ होय. या ठिकाणी गुणात्मक वाढ होत नाही तर काय होते, संख्यात्मक वाढ होते. म्हणजे देशातील एखाद्या देशाची आर्थिक वृद्धी झाली म्हणजे त्या देशाचा राष्ट्रीय उत्पन्नात जरी वाढ दिसत असली तरी त्या देशाचा आर्थिक विकास हा झालेलाच असेल याची खात्री नसते. कारण आर्थिक वृद्धीमध्ये फक्त वृद्धीचाच विचार केला जातो, म्हणजे संख्यात्मक दृष्टिकोन आहे हा. जसे भारताचे जर उदाहरण घेतलं तर भारताचा काय होतोय, आर्थिक वृद्धी होताना दिसते आपल्याला, परंतु आर्थिक विकास दिसत नाही. कारण भारतातील बरेच श्रीमंत म्हणजे मोजकेच श्रीमंत, अगदी बोटावर मोजणारे लोक हे श्रीमंत आहेत की ज्यांच्याकडे करोडो अब्जो रुपये आहे. आणि त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेतील जे राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा आहे तो आपल्याला ग्रोथ दिसतो, वाढलेला दिसतो, वृद्धी दिसते त्याच्यामध्ये. परंतु प्रत्यक्षामध्ये जर बघितलं तर भारतामध्ये एका बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये बेकारी, दारिद्र्य, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांचे प्रमाण वाढत असलेले आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे काय, तर भारतामध्ये आर्थिक वृद्धी दिसून येते, विकास नाही. तर आर्थिक विकास म्हणजे काय, ज्या वेळेस देशाचा आर्थिक विकास होतोय म्हणजे काय, तर आर्थिक विकास ही एक व्यापक संकल्पना आहे. यामध्ये गुणात्मक दृष्टिकोनाचा समावेश असतो. आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धी सोबतच मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये गुणात्मक बदल घडवून आणणे होय. उदाहरणार्थ शिक्षण, आरोग्य इत्यादी. आता तुम्हाला यातील फरक कळालाच असेल की भारतामध्ये काय होते, आर्थिक वृद्धी होते. आर्थिक विकास अजून घडायचा आहे. कारण आर्थिक विकास ज्या वेळेस घडतो त्यावेळेस देशामध्ये वृद्धीसोबतच मानवाच्या कल्याणाचा सुद्धा विकास झालेला असतो. आणि ज्यावेळेस मानवाचा कल्याण आणि वृद्धी हे एकत्रित येतील त्यावेळेस त्याला विकास म्हणता येईल. बरं, खालील कोणत्या संज्ञा सूक्ष्म अर्थशास्त्रात आणि कोणत्या संज्ञा ह्या स्थूल अर्थशास्त्रामध्ये समाविष्ट होतात, सांगा पाहू. जागतिक दारिद्र्य हे कशात येतं, सूक्ष्म अर्थशास्त्रात येतं की स्थूल अर्थशास्त्रात? साहजिकच तुम्ही उत्तर दिलंच असणार, स्थूल अर्थशास्त्रामध्ये येतं. वस्तूची किंमत हे कशात येतं, वस्तूची किंमत ही संज्ञा सूक्ष्म अर्थशास्त्रात येते. व्यवहार तोल कशात येणार, व्यवहार तोल हे स्थूल अर्थशास्त्रामध्ये येणार.
व्यवहार तोलामध्ये देशामधील संपूर्ण आर्थिक व्यवहाराचा, त्याचबरोबर देशातून आयात व निर्यात होणाऱ्या घटकांपासून प्राप्त होणाऱ्या एकूण देवाणघेवाणीचाही समावेश होतो असतो व्यवहार तोलामध्ये. आणि त्यामुळे ही एक समग्र अर्थशास्त्राचा भाग आहे. स्थूल अर्थशास्त्रामध्ये याचा समावेश होतो. उद्योगाचा नफा हे कशात येणार? उद्योगाचा नफा ही संज्ञा कशात येणार? तर ही येते सूक्ष्म अर्थशास्त्रात. तर राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना समग्र अर्थशास्त्रामध्ये म्हणजेच स्थूल अर्थशास्त्रात समाविष्ट होते. आता आपण पाहूया आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यामध्ये नेमका फरक काय आहे. पहिला फरक पाहूया. आर्थिक वृद्धी म्हणजे काय? तर देशाच्या वास्तव उत्पन्नात होणारी वाढ. वास्तव उत्पन्न म्हणजे काय? तर लोकांच्या हातात असणारं उत्पन्न जे ते वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी वापरू शकतात, त्याचा उपभोग घेऊ शकतात, असं उत्पन्न, दॅट इज कॉल्ड वास्तव उत्पन्न. तर आर्थिक विकासामध्ये आर्थिक विकास म्हणजे काय? तर आर्थिक वृद्धी बरोबरच महत्त्वपूर्ण आर्थिक घटकात परिवर्तनशील बदल जे लोकांच्या कल्याणात वाढ घडवून आणणार. लोकांच्या कल्याणामध्ये वाढ घडवून आणणारा बदल म्हणजेच आर्थिक विकास होय. वृद्धीबरोबर कल्याण ही संकल्पना आर्थिक विकासात समाविष्ट होते. आर्थिक वृद्धीमध्ये आर्थिक कल्याणाला, सामाजिक कल्याणाला अथवा लोकांच्या कल्याणाला स्थान नसते. सेकंड आहे, ही संकल्पना संकुचित, म्हणजे आर्थिक वृद्धीची जी संकल्पना आहे ती संकुचित आहे, संख्यात्मक आहे, जी काउंटेबल आहे. तर आर्थिक विकास ही संकल्पना व्यापक आणि गुणात्मक आहे, ज्यामध्ये देशातील लोकांच्या कल्याणाचा विचार केला जातो, लोकांच्या राहणीमानातील बदलांचा विचार केला जातो, राहणीमान उंचावले जाते आर्थिक विकासामध्ये. तिसरा घटक आहे आर्थिक वृद्धी ही आर्थिक विकासाशिवाय शक्य आहे. एखाद्या देशाची आर्थिक वृद्धी होते कारण वृद्धी ही विकास, परंतु त्या देशाचा विकास झालेलाच असेल याची शाश्वती आर्थिक वृद्धीमध्ये नसते. वृद्धी ही संख्यात्मक आहे, संकुचित आहे आणि त्यामुळे विकासाशिवाय वृद्धी ही अपेक्षित आहे किंवा होऊ शकते. परंतु आर्थिक विकास ही आर्थिक वृद्धीशिवाय शक्यच नाहीये. एखाद्या देशातील लोकांचे कल्याणाचा विकास झाला, परंतु कल्याण केव्हा साधले जाईल? ज्यावेळेस त्या देशाची आर्थिक वृद्धी सुद्धा त्याला सोबत असेल. आर्थिक वृद्धीशिवाय आर्थिक विकासाची संकल्पना ही असूच शकत नाही. आर्थिक वृद्धीची संकल्पना आर्थिक विकासाशिवाय असू शकते, कारण ज्यावेळेस एखाद्या देशाची आर्थिक वृद्धी होते आहे त्यावेळेस त्या देशाचं आर्थिक कल्याण किंवा लोकांचे कल्याण होतच असेल हे सत्य नसते किंवा शक्य नसते. काही वेळेस सुरुवातीच्या कोणत्याही देशाच्या विकासाच्या सुरुवातीला आर्थिक वृद्धी होत असते. आर्थिक कल्याणाला किंवा देशातील लोकांच्या कल्याणाला काही कालावधी जावा लागतो आणि त्यामुळे आर्थिक वृद्धीची संकल्पना ही आर्थिक विकासाशिवाय असू शकते. परंतु ज्यावेळेस देशाचा आर्थिक विकास होतोय म्हणजेच त्या देशाची प्रगती होते आणि प्रगती ही वृद्धीशिवाय होऊच शकत नाही आणि त्यामुळे आर्थिक विकास ही संकल्पना आर्थिक वृद्धीशिवाय शक्य नाही. चौथा घटक आहे आर्थिक वृद्धी ही एकांगी संकल्पना आहे. तर आर्थिक विकास ही सर्वसमावेशक संकल्पना आहे. सर्वसमावेशक म्हणजे यामध्ये सर्व घटकांचा एकत्रित विचार केला जातो अर्थव्यवस्थेतील. म्हणजे गरिबी बरोबर बेकारी, शिक्षण, आरोग्य,
श्रीमंत या सर्व घटकांचा एकाच वेळेस विचार केला जातो आर्थिक विकासामध्ये. म्हणून ही आर्थिक विकास ही सर्वसमावेशक संकल्पना आहे. आर्थिक वृद्धी ही एकांगी संकल्पना आहे. यामध्ये विचार केलाच जाईल असे नाही. 5वा मुद्दा आहे आर्थिक वृद्धी ही स्वयंस्फूर्त आणि प्रतिगामी होणारा बदल आहे. स्वयंस्फूर्त आर्थिक वृद्धी काय आहे? स्वयंस्फूर्त आहे, आपोआप घडते आर्थिक वृद्धी. जसं अर्थव्यवस्थेमध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने किंवा उद्योजकाने मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केली आणि त्याचं जर संयोजन व्यवस्थितरित्या असेल तर त्या उद्योगातून उत्पादित होणारं उत्पादन हे मोठ्या प्रमाणामध्ये होणार आणि ते स्वयंस्फूर्त असणार. तर आर्थिक विकास हा सहेतुक व पुरोगामी होणारा बदल आहे. आर्थिक विकास हा कसा असतो? नियोजनबद्ध असतो, निश्चित केलेला असतो, निर्धारित केलेला असतो. 6वा मुद्दा आहे आर्थिक वृद्धी ही राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नाद्वारे मोजली जाते. आर्थिक वृद्धी कसं मोजली जाणार? तर राष्ट्रीय उत्पन्नात होणारी वाढ किंवा दरडोई उत्पन्नात होणारी वाढ किंवा घट याद्वारे आर्थिक वृद्धी ही मोजली जाते. तर आर्थिक विकास हा कृषी उत्पादकता, औद्योगिक उत्पादकता, जीवनमानाचा दर्जा इत्यादीद्वारे मोजला जातो. म्हणजे अर्थव्यवस्थेत असणारं जीवनमान, औद्योगिक उत्पादन, कृषी उत्पादन, उत्पादकता, लोकांचे राहणीमानाचा दर्जा या सर्व घटकांचं, दरडोई उत्पन्न या सर्व घटकांचा समावेश आर्थिक विकासामध्ये विचारात घेतला जातो. या ठिकाणी अर्थव्यवस्थेच्या मूलभूत संकल्पनेचं पहिलं म्हणजे अर्थव्यवस्थेच्या मूलभूत संकल्पना हे प्रकरण इथे समाप्त झालं आहे. आता पुढील लेसन आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक आणि शेअर करा. जर तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. Thank you for watching this video.